मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला। उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागातल्या तापमानामध्ये घट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय परिसरामध्ये भाजपची संघ पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बैठकीला उपस्थित। बैठकीला संघाचे प्रांत अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी उपस्थित। मेरी झाशी नहीं दूंगी असं म्हणत पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर भावना गवळी यांची दावेदारी। महायुतीच्या समन्वय मेळाव्यात गवळींचं वक्तव्य। उद्धव ठाकरे गटातनं शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घरवापसी। शिंदे गटातनं पुन्हा उद्धव ठाकरे गटात कार्यकर्त्यांनी केला प्रवेश। रत्नागिरीतले आमदार राजन साळवींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्हा दाखल। वेगवेगळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। गच्चीवर डीजे लावून पतंग उडवले तरी कारवाई करण्याचा नागपूर पोलिसांचा इशारा। नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे नागपूर शहरातले अनेक उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद। उड्डाणपुलावरनं वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे दुखापत व अपघात होऊ नये, गळा कापू नये यासाठी उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय। नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांती निमित्ताने 3 दिवसीय पतंगोत्सवाला सुरुवात। एबीपी माझाचा पतंग हे आकाशात उंच उडणार। नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवस पतंग महोत्सव। पतंगोत्सव काळात 3 दिवसाची सुट्टी असल्यानं शहरात अघोषित असा बंद पाहायला मिळतो। नाशिकमध्ये मकर संक्रांती निमित्ताने मंत्री छगन भुजबळांनी उडवला पतंग। राजकारणात ज्यांचे पतंग समोर येतील त्यांचे पतंग कापू, भुजबळांचं वक्तव्य। तर एबीपी माझाचा पतंग हाती घेत येवलेकरांना दिल्या शुभेच्छा। नंदुरबारमध्येही पतंग महोत्सवाची धूम। रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी। काठरेचा आवाज आणि डीजेच्या तालावर तरुणाई धुंद। मकर संक्रांती निमित्ताने साई मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। आंध्र प्रदेश इथले देणगीदार साई भक्त डी लक्ष्मी नरसिम्हा यांच्या देणगीतनं फुलांची सजावट। साई मंदिरातही मकर संक्रांतीचा उत्साह। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नारंडा येथे मकर संक्रांती निमित्ताने शंकरपटाचं आयोजन। 3 दिवसीय शंकरपटात चंद्रपूरसह यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि तेलंगणा इथून जवळपास 300 बैलजोड्या सहभागी। शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातनं सुरुवात। पहिल्याच दिवशी महानाट्याला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 2 दिवस महानाट्य विनामूल्य पाहता येणार। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा 3रा दिवस। होम प्रदीपन सोहळा पार पडणार। उत्सवासाठी भाविकांची मानली आहे। मकर संक्रांती निमित्ताने विठ्ठल मंदिराला फळं, फुलं आणि तिळगुळाची आकर्षक अशी सजावट पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। प्रभू रामांच्या प्रतिष्ठापनेनिमित्तानं विश्व हिंदू परिषदेचा अनोखा उपक्रम। नागपुरात डिजिटल ॲपद्वारे रामचरित्र आणि रामायण प्रदर्शित। 22 जानेवारीपर्यंत डिजिटल रामायण रामभक्तांना पाहता येणार। नागपूर भक्त रामभक्त नागपूरकर प्रफुल्ल माटेगावकरांनी घराच्या अंगणात उभारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती। 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 15 फूट उंचीचं राम मंदिर। 22 जानेवारीला मंदिरात घरची श्रीरामाची मूर्ती ठेवून त्याची रीतसर पूजा करणार। वर्ध्यातले 2 तरुण पायी अयोध्येला जाणार। खांद्यावर 2 बॅग आणि हातात रामाचा झेंडा घेत 900 किलोमीटरचं अंतर पायी कापणार। अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने पणत्यांचं वाटप। बुलढाण्यातील मेहकर येथे 4000 कुटुंबियांना 2,21,000 पणत्यांचं वाटप। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल इथल्या राम मंदिरात केली रामाची आरती। मतदारसंघातल्या नागरिकांना प्रसाद आणि अयोध्या निमंत्रणाचं किट वाटपही केलं। अयोध्येला ज्येष्ठ नागरिकांना मोफत घेऊन जाण्याची आम्ही घोषणा करणार असल्याचंही सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।